नमस्कार, जेएम विशेषमध्ये आपलं स्वागत। मी श्रेयस पांडे। गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अवकाळीची झडा काही थांबत नाहीये। याचाच मुद्दा आज विधानसभेमध्ये सुद्धा गाजताना पाहायला मिळाला। यावर सुद्धा विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि खडाजंगी सुद्धा झाली। कारण प्रचंड नुकसान विदर्भात आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं झालेलं आहे गारपिटीमुळे। अचानक हा अवकाळी पाऊस आला, त्यासोबत गारपीट सुद्धा झाली। त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये बहुतांश शेती पिकाला आता याचा फटका बसलेला आहे। रब्बी पिकं आता धोक्यात येऊन सापडलेली आहेत। शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत, कारण अवकाळीने पुन्हा आता शेतकऱ्यांना छळलं आहे। या संदर्भात आपण आज जेएम विशेषमध्ये जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे हा गारपिटीचा पाऊस झाला, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत, त्यांचं किती नुकसान झालेलं आहे, या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला जो काही आढावा आहे ते आपण आजच्या जेएम विशेषमध्ये पाहणार आहोत। सुरुवात करूया आजच्या जेएम विशेषला। पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, वाशिमसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव आणि इतर जिल्ह्यांमध्ये सोमवारी रात्रीपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसलेला आहे शेती पिकांना। वादळी वाऱ्यासह झालेल्या या गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे। काढणीला आलेले रब्बीचे पीक हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे। या वाऱ्याच्या चक्रीय स्थितीमुळे विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलेला होता। त्यानुसार सोमवारपासून अवकाळी आणि गारपिटीने पश्चिम विदर्भाला झोडपून काढले। अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरासह नांदगाव, खंडेश्वर, चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे तालुक्यांना त्याची सर्वाधिक झळ बसलेली आहे। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर, कारंजा तालुक्यातील काही भागांमध्ये गारपीट झाली, तर बुलढाणा जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली। जळगाव जिल्ह्यातील पारोळा, अमरणे, चोपडा, चाळीसगाव, धरणगाव या तालुक्यांना तडाखा बसला। जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यामध्ये सोमवारी सायंकाळनंतर विजेच्या गडगडाटासह जोरदार गारपीट सुद्धा झाली। छत्रपती संभाजीनगरमध्येही अवकाळी पावसानं नुकसान केलाय शेतकऱ्यांचं। कन्नड तालुक्यात वीज पडून बैल मृत झाल्याच्याही बातम्या समोर आल्याचं पाहायला मिळालेलं आहे। आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार वाऱ्याची एक चक्रीय स्थिती हरियाणावर सक्रिय आहे। बांगलादेशच्या किनारपट्टीवर वाऱ्याची ही चक्रीय स्थिती निर्माण झालेली आहे। ईशान्य अरबी समुद्रापासून राजस्थानपर्यंत द्रोणिकार रेषा निर्माण झालेली आहे। आणखी एक द्रोणिकार रेषा दक्षिण कर्नाटक पासून मध्य महाराष्ट्रापर्यंत तयार झाली आहे। तसेच बंगालच्या उपसागरावरून आग्नेय दिशेने येणारे मोठे बाष्पयुक्त वारे राज्यात येत आहेत। या हवामान विषयक स्थितीमुळे 1 मार्च नंतर कोकण वगळता राज्याच्या बहुतेक भागांमध्ये मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। विदर्भातील बुलढाणा, अकोला आणि अमरावती या 3 जिल्ह्यांना 1 ते 3 मार्च या काळामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे, म्हणजे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। उत्तर महाराष्ट्रातही अवकाळीचा जोर जास्त राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्याची चिंता काही कमी होताना दिसत नाहीये। अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका गहू आणि हरभरा या रब्बी पिकांना बसल्याचं दिसतंय। काढणीला आलेली पिके पावसामुळे आडवी झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय। मका, बाजरी, सोयाबीन, कांदा या पिकांच्या उत्पादनालाही पावसाची झळ बसणार आहे। अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं, त्यामुळे भाजीपाला उत्पादकही यामुळे संकटात सापडलेले आहेत। विदर्भात रब्बी पिकांसह संत्रा बागाचंही नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं। हिंगोलीमध्ये बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि गारपिटीमुळे संत्र्याच्या बागा उद्ध्वस्त झाल्याचं दृश्य पाहायला मिळालं। जळगाव जिल्ह्यामध्ये काहीशी स्थिती सारखीच होती। जळगाव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान केलं। शेतकरी हवालदिल झाला असून जिल्ह्यातील 6 तालुक्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला।
यामध्ये 215 गावांना 18,875 हेक्टरमध्ये हे नुकसान झाल्याचं पंचनाम्यामध्ये स्पष्ट झालेलं आहे। तर पंचनामे करण्याचे आदेश सुद्धा या संदर्भातले तलाठ्यांनी दिलेले आहे। तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक याची पंचनामे करण्यास नेमणूक करण्यात आलेली आहे। पंचनामे करण्याचे काम सुरू आहे। या पंचनाम्यांमध्ये मोबाईल नंबर, आधार नंबर घेण्यात येत असून अनुदान वाटप शेतकऱ्यांना केलं जाणार। या ठिकाणी झालेले नुकसान क्षेत्रामध्ये नवीन लागवड आता खरीप हंगामामध्ये वेळ असल्यामुळे एक छोटे कालावधीच्या पीक लागवड करण्यासाठी पण आपण प्रोत्साहन करतोय। रोजगार हमीचं काम मोठ्या प्रमाणात आपण त्या भागात सुरू करणार आहे आणि त्याबरोबर त्या ठिकाणी झालेले जो जनावरांची मृत्यू झालेली आहे त्या जनावरांचं पण पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं आहे आणि त्याच्या पण नुकसान भरपाई करण्याची प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे। शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत, तसेच गुरांचा मोठ्या प्रमाणावर यावेळी नुकसान झालेलं आहे, कारण चाऱ्याचा प्रश्न उद्भवू शकतो। शेतकरी त्यामुळे त्याला आणखी त्याची चिंता वाढताना दिसत आहे। पंचनामे करण्याचे काम सुरू आहे अशी माहिती आताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली, ती आपण ऐकली। मात्र शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहेत, शेतकऱ्यांची काय मागणी आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। आमचे जनावर बांधायला चान्स नव्हता, इतका जोरात पाऊस आला। त्याच्यानंतर कांदा पीक, कांद्याला तर पातच राहिलेली नाही, अक्षरशः म्हणजे काढायचं कामच नाही, डायरेक्ट रोटर मारून तयार। बरं आता पुढे टाकणीला पण काही नाही आणि आमच्या विहिरींना पाणी नव्हतं। आम्ही बोर वगैरे करून सनी अवकळ्या करून रात्र पाठचं पाणी भरून कसा तरी जतन केलेलं होतं। आता एक 15 दिवसात महिन्यात कांदा काढायला आला असता। मका पण तसंच, सगळं पीक काहीही राहिलेलं नाही आहे। आम्ही जवळपास कर्ज करून सनी हे एका एकरला 70-80 हजार रुपये खर्च आला होता। आम्ही कर्ज नातेवाईकांकडून इकडून तिकडून पैसे जमा करून हे पीक उभं केलं होतं आणि आता हे काही आमच्या हाती लागणार नाही आहे। गहू, हरभरा काहीच नाही, अक्षरशः शेतामध्ये डायरेक्ट काळं जरत होऊन गेलेलं आहे। हे आता तोंडाशी आलेलं पीक आपण बघताय की अवकाळी पावसाने आणि गारपिटीने अतिशय मातीमोल करून टाकलेलं आहे आणि शेतकऱ्याने झालेला खर्च साधारणतः जवळपास एकरी शेतकऱ्या जवळपास 70 ते 80 हजार रुपये खर्च झालेला आहे आणि पाणी भरण्यासाठी दुष्काळी परिस्थितीच्या शेतांना, विहिरींना पाणी नसताना बोर करून सनी एक्स्ट्राचा खर्च करून रात्री पाठ उभं राहून सनी हे जे पाणी भरून सनी पीक उभं केलं होतं। अवकाळी पावसाने एका 15-20 मिनिटाच्या अवकाळी पावसाने गारपिटीने पूर्ण मातीमोल करून टाकलं। हरभरा असो, मका असो, ज्वारी, बाजरी, हरभरा, गहू हे हातातोंडाशी आलेले पिकं, काढणीला आलेले पिकं आपण बघताय की पूर्ण मातीमोल करून टाकलेले आणि शेतकऱ्याचं असं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। जळगावमधल्या या स्थितीचा आढावा घेतला आमचे जळगावचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी, पाहूयात। जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून 215 गावांना हा फटका बसलेला आहे। याच्यामध्ये 18,875 हेक्टरमध्ये हे नुकसान झालं असून शासनातर्फे पंचनामे करण्याचे काम हे सुरू आहे। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बोलताना म्हटले आहे की आम्ही या ठिकाणी कृषी सहाय्यक असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल यांची या ठिकाणी नियुक्ती केली असून पंचनामे करण्याचे काम हे अंतिम टप्प्यात आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये रब्बी पिकांना मोठा फटका बसला असून जळगावातील 6 तालुक्यांना हा फटका बसला। याच्यामध्ये चोपडा, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, रावेर, भुसावळ या तालुक्यांना मोठा फटका बसला असून पंचनामे करण्याचे काम हे सध्या सुरू आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास कुठेतरी हिरावून गेल्याने शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडला आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव। नाशिकच्या मनमाडमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती होती। मनमाडमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला। नाशिक जिल्ह्यातील मनमाड, नांदगाव, चांदवड इत्यादी भागामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। त्यामुळे काढणीस आलेला हरभरा पिकाचं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागतंय। सोबतच गहू, कांदे, मका या पिकांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। बहुतेक ठिकाणी झाडे पडल्याच्या सुद्धा घटना उघडकीस आलेल्या आहेत। कशा प्रकारे शेतकऱ्यांचं पीक आणि धान्य भिजलंय पावसात ते आपण दृश्यात पाहू शकता। या संदर्भामध्ये आमचे प्रतिनिधी संतोष खताळ यांनी आढावा पण घेतलेला आहे आणि या संदर्भात बातचीत सुद्धा केलेली आहे, ते आपण पाहणार आहोत।
गेल्या 3 दिवसापासून मनमाड, नांदगाव, चांदवड आदी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसाने हजेरीला आहे. आपण मागं बघू शकता त्या मका पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. मका असो, कांदे असो, डोंगळे असो, या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणावर चिंतेचे वातावरण आहे. आपल्याशी काही शेतकरी आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय सांगाल, जेव्हा पाऊस पडला कालपासून? 3 दिवसापासून सलग या ठिकाणी प्रचंड प्रमाणात अवकाळी पाऊस पडतोय आणि या पावसामुळे प्रचंड प्रमाणात मक्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे, कांद्याचं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीला म्हणजे अतिशय म्हणजे इतकं नुकसान झालं आहे की त्याला पारावर नाही इतकं नुकसान झालेलं आहे. आणि सरकारला एवढीच विनंती आहे की कृपया नुकसानीचे पंचनामे करून लवकरच मदत मिळावी एवढीच विनंती आहे. काय सांगाल? सलग 3 दिवसापासून मनमाड परिसरामध्ये चांदवड तालुक्याचा काही भाग आहे शिंगव्याचा, सलग 3 इथे अति मुसळधार पाऊस चालू आहे आणि त्या पावसामुळं गारपीट सुद्धा, आज गाराचा पाऊस पण झाला, जवळजवळ 15-20 मिनिटं गारा चालल्या आणि त्या गारांमुळे इतकं नुकसान झालं की डोंगळे गेले, कांदे गेले, मका गेली आणि शेतकऱ्याला म्हणजे आतोनात नुकसान आहे की त्याची त्या पिकाकडे पाहून अक्षरशः काही शेतकरी आज त्यांना रडण्याची पाळी आलेली आणि इतकं भयान झालं. आणि अचानक पाऊस येतो असं काही सकाळपासून चालतो नाही, काही क्षणात पाऊस येतं होत्याचं नव्हतं करून टाकलं सगळं, इतका पाऊस झालेला आहे. सरकारनं मक्याचं किती प्रमाणात नुकसान झालं? मका जे साठवलेल्या मका होत्या त्या मका साठवलेले पोते म्हणा जे आहे ते खराब झालं. त्याच्यानंतर कांदे वावरामध्ये आहे थोडेफार राहिले ते गेले. डोंगळे तर अति प्रमाणात डोंगळेचं जास्त नुकसान आहे गारांमुळं. एकंदरीत आपण बघितलं या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चिंतेचे वातावरण आहे. जय महाराजसाठी संतोष खताळ, मनमाड. 3 दिवसापासून मनमाड, नांदगाव, चांदवड आदी परिसरामध्ये जो अवकाळी पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्याचं कंबरडं पूर्णपणे आता सध्या मोडलेलं आहे. त्यातच कांदा असो, मका असो, डोंगळे, कांद्याचं जे डोंगळे बियाणे करत येतात ते बियाणं हे मोठ्या प्रमाणावर या अवकाळी पावसाने नुकसान झालं आहे. आपण मागं बघू शकता ही जी मका आहे हिला पूर्णपणे आता ही पाण्यात भिजलेली असून या ठिकाणी तिला काळे कोंब आलेलं देखील दिसत आहे आणि या मकाला नंतर मार्केटला कुठेही तिला कोणी घेणार नाही अशी परिस्थिती या शेतकऱ्यांची आता सध्या झाली. आणि काही माल जो आहे तो झाकून ठेवलेला अक्षरशः कागदाखाली. मात्र पाऊस काय थांबण्याचं नाव काय घ्यायला तयार नाही. आणि यातच शासनाने सध्या शेतकऱ्यांची अशी मागणी की शासनाने याचे लवकरात लवकर पंचनामे करून या शेतकऱ्यांना काहीतरी न्याय मिळवून द्यावा अशीच अपेक्षा या शेतकऱ्यांनी केली आहे. जय महाराजसाठी संतोष खताळ, मनमाड. विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झाला, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असलं तर मराठवाड्यामध्ये सुद्धा परिस्थिती काहीशी सारखीच होती. संभाजीनगरमधली गोष्ट करायला गेलं तर संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यामध्ये पावसाने बुधवारी दुपारी जोरदार बॅटिंग केली. तसेच जिल्ह्यातील मागील काही 3 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये सलग पाऊस सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सलग जोरदार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी अजूनही ढगाळ वातावरण सुद्धा आहे. सलग 3 दिवसापासून सुरू असलेल्या या पावसामुळे रब्बी पिकांचं अतोनात नुकसान आतापर्यंत झालेलं आहे आणि जर पुढे हा पाऊस असाच होत राहिला आणि अशाच प्रकारची गारपीट होत राहिली तर शेतकऱ्यांचं यामध्ये प्रचंड नुकसान होऊ शकतं. या संदर्भामध्ये आमचे छत्रपती संभाजीनगरचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी आढावा घेतलेला आहे आणि संबंधित लोकांची बातचीत सुद्धा केली आहे. पाहूयात. मराठवाड्यामध्ये मागील सलग 3 दिवसापासून विविध भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्याचे काढणीला आले गहू, ज्वारी, हरभरा हे पिके आता जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आता निसर्गाने हिरावयाचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही शेतकरी आहेत. काय सांगाल, तुमचा गहू जो आहे तो जमीनदोस्त झाला, काय सांगाल? आम्ही इतकी मेहनत करून आम्ही कष्ट करून आम्ही गहू वगैरे पेरला, परंतु अचानक हे आसमानी संकट आमच्यावर आलं आणि आमचा हातात वंडाशी आलेला घास हिरवून घेतलाय. शासनाला आमची हात जोडून विनंती आहे, हे बघा आमचं सगळं काय वाटोळं झालंय. शासनानं आम्हाला तत्काळ याच्यात बांधावर येऊन पंचनामे करून आम्हाला मदत करावी. अजून काही शेतकरी माझ्यासोबत आहे. बाबा, काय सांगाल, अचानक पाऊस आलाय आणि नुकसान झालेलं, काय सांगाल? अचानक पाऊस आला, नुकसान झाली. हे शेतकरीने हे केलं, 6 महिन्यापासून पाणी येऊन भरतो आणि सारा आमची नुकसान झालेली भरबाकी करून द्यावा सरकारनं. काय सांगाल? सर, आम्ही आता झाले 4 महिने याला पाणी भरतो, दिवसा लाईट भेटत नाही, रात्रीच्याला लाईट असते, रात्री 1 वाजता 12 वाजता यावं लागतं आम्हाला. लेकरं बाळा सोडून आणा, असं नेमकं खायच्या टायमाला आमचं सारा उद्ध्वस्त गहू झाला साहेब.
नक्कीच जर बघितलं सध्या आता शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास जो आहे तो आता पावसाने हिरवल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता सरकारने तात्काळ शेतकऱ्याला आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी आता शेतकऱ्यातून होत आहे. छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र. हवामान खात्याकडून मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तो अंदाज आता मराठवाड्यामध्ये तंतोतंत खरं ठरल्याचे पाहायला मिळत आहे. जालन्यातील भोकरदन भागामध्ये जोरदार गारपीट झाली. जाफराबाद भागामध्ये देखील आता अक्षरशः जम्मू काश्मीर सारखं चित्र त्या ठिकाणी निर्माण झालं होतं. त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर, गंगापूर या तालुक्यांमध्ये देखील जोरदार पावसाने बॅटिंग केली आहे. मागील 3 दिवसापासून छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस आता हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे काढणीला आले पिके वाया गेले आहे. ज्वारी असेल, गहू असेल, हरभरा असेल, मका पीक असेल, हे अक्षरशः जमीनदोस्त झाले. याचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना मोठा बसणार आहे. आणि यामुळे आता ज्वारीचे पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या जनावरांचा चारा पाण्याचा प्रश्न देखील आता ऐरणीवरती येण्याचे प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर फळबागाला देखील याचा मोठा फटका बसलेला आहे. ज्या ठिकाणी गारपीट झाली त्या ठिकाणी अक्षरशः मोसंबी असेल, संत्रे असेल, पपई असेल, याचे झाडं जे आहे ते मोडून गेले आहे, उमळून गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान त्या ठिकाणी झालं आहे. तर आता सरकारने शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहून शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्याला आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी आता मराठवाड्यातील शेतकऱ्यातून होताना पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र. धुळे जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी पिकांना बसलाय. काढणीला आलेल्या पिकांना पावसाचा फटका बसल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातचं पीक वाया गेलं. पावसामुळे जनजीवन सुद्धा विस्कळीत झालं. गहू, हरभरा, तूर, ज्वारी या पिकांना पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय. फळबागांना सुद्धा अवकाळीचा फटका बसला. त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झाल्याचं दिसतंय, कारण शेतकरी आता मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. या संदर्भात आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात. गेल्या 2 दिवसापासून धुळे जिल्ह्यावरती अवकाळी पावसाचा फटका हा रब्बी पिकांना बसलेला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो धुळे तालुक्यातील वरखेडी गावातली हे क्षेत्र आहे. या ठिकाणी गव्हात पूर्ण जमीनदोस्त झालेला आहे. गव्हावरती अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे हा जमीनदोस्त झालेला आपण या ठिकाणी पाहू शकत आहे. गहू असेल, मका असेल, यासह फळबागांना देखील या अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. शेतकऱ्यांचं या ठिकाणी हजारोचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. पहिलेच आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी पुन्हा एकदा आता अडचणीत आलेला आपण या ठिकाणी पाहू शकत आहे. कारण हा पूर्णपणे ओला झालेला गहू आता याला मार्केटमध्ये भाव देखील मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झालेला आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून काही ना काही आर्थिक मदत मिळावी अशीच आशा आता शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. तुषार परदेशी, जय महाराष्ट्र न्यूज, धुळे. 40 बिघे गहू असताना तर अवकाळी पाऊस पडल्यामुळे सर्वच नुकसान झालेलं आहे. आणि जमीनदोस्त जमीन म्हणजे गहूसुद्धा काढता येणार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि अक्षरशः गारा पडून सर्व अर्ध नुकसान झालेलं आहे. आणि सर्वांचं नुकसान झालेलं आहे. मका झाला, भुईमुग झाला, सर्वांचं जनरल नुकसान झालेलं आहे. पण गव्हर्नमेंटने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आता पीक विमाचा गावाचा पीक विमा काढलेला आहे, पण त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. दुसरं काही नाही. माझ्या तोंडीवर आलेले फळ होतं चिकूचं, सुरुवातच करणार होतो, पण एवढं नुकसान झाले, अफाट नुकसान झालेले. तर आता शेतकऱ्या असा अवधील झालेला आहे तर भरपाई तर काही देणार नाही गव्हर्नमेंट एवढी. आणि रात्रंदिवस शेतकरी लाईट, रात्री 12 वाजता लाईट आली तरी शेतकऱ्याला उठावं लागतं, मोटर चालू करावं लागते, पाणी भरावं लागतं. एवढी मेहनत करूनसुद्धा गाढ झोपलेलं आहे सरकार. याने थोडं शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं. मागच्या मोसमी पावसामुळे मागच्या वेळेस पण भरपाई दिलेली नाही, परत पीक विमा मिळालेला नाही, तरी सरकारने शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं, पंचनाम्यासाठी लवकर यावं, ही विनंती आमची शेतकऱ्यांची सगळ्यांची. जेएम विशेषमध्ये वेळ झाली, एका विश्रांतीची, लगेच परत येतोय.